मुलांनो, आज आपण आपल्या गणिताच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे परिमेय संख्या व अपरिमेय संख्या. या संख्या शिकण्या अगोदर आपण उजळणी करणार आहोत. उजळणीमध्ये पाहणार आहोत की संख्यांचे प्रकार. यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण संख्यांचे प्रकार पाहिलेले आहेत. त्यातली पहिला संख्या प्रकार म्हणजे नैसर्गिक संख्या. त्यालाच आपण मोद संख्या असे पण म्हणतो. या संख्या तुम्हाला माहिती आहेत. मोद संख्या किंवा नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात आणि 6च्या पुढे मी डॅश डॅश दाखवले, याचा अर्थ त्या पुढे अनंत आहेत. म्हणून सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या 1 असते आणि सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्यांमध्ये फक्त एक नंबर ॲड केला नव्याने, तो म्हणजे 0. बाकी सगळ्या संख्या समूह तसाच ठेवला तर जो नवीन संख्या समूह तयार होतो त्याला पूर्ण संख्या असं म्हणतात. त्यातली सगळ्यात लहान पूर्ण संख्या 0 असते आणि सगळ्यात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, कारण आपण त्या रेषांनी दाखवलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. याच्यामध्ये सुरुवातीलाच मी डॅश डॅश दाखवली आहे. याचा अर्थ या संख्या डावीकडून सुरू होतात आणि उजवीकडे डॅश डॅश दाखवले. या दोघांचा अर्थ आहे की या संख्या डावीकडे पण अनंत आहेत आणि उजवीकडेही अनंत आहेत. तर यामध्ये कोणत्या संख्या आहेत? सर्वात पहिलं 0. शून्याच्या उजवीकडच्या संख्या ज्या आहेत या सगळ्या धनसंख्या असतात आणि 0च्या डावीकडे ज्या संख्या आहेत या सगळ्या ऋण संख्या असतात. म्हणून पूर्णांक संख्यांमध्ये लहान संख्यासुद्धा सांगता येत नाही आणि मोठी संख्यासुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. यानंतरचा जो संख्या समूह आहे जो आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे परिमेय संख्या. या परिमेय संख्या कोणत्या रूपात लिहितात? तर m/n. m हा अंश आहे आणि n हा छेद आहे. या रूपात या संख्या लिहितात. मग m म्हणजे काय असतं? तर कोणतीही पूर्णांक संख्या. याचा अर्थ 0, धनसंख्या आणि ऋणसंख्या या सगळ्यांपैकी कोणतीही संख्या अंशस्थानी असू शकते. छेदस्थानी काय असतं? तर 0 सोडून 0 जर आपण सोडला तर उरलेल्या सर्व धनसंख्या सर्व ऋणसंख्या या छेदस्थानी असतात. म्हणून परिमेय संख्या ओळखण्याचं सोपी पद्धत म्हणजे ज्याचा अंश ज्याचा छेद 0 असेल ती संख्या परिमेय संख्या नाही. 0 सोडून कुठलाही अंश असू द्या, चिन्ह कुठेही असू द्या, वर असू द्या खाली असू द्या, चिन्ह तरी ती परिमेय संख्या असते. उदाहरणार्थ इथे दाखवलेले आहेत मी 3/4, ऋण 5/2, 7/13, ऋण 11/9. या सगळ्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये छेद कुठेच 0 नाही. याचा अर्थ या सगळ्या परिमेय संख्या आहेत. दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे ऋणसंख्या जर असेल तर त्याचं चिन्ह हे शक्यतो वरती अंशस्थानी देतात किंवा दोघांच्या मध्ये देतात, परंतु खाली ऋणसंख्या दाखवता येत नाही. ही गोष्ट मात्र सगळ्या मुलांनी लक्षात ठेवायची. त्यानंतरची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लक्षात ठेवणार की 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. पुन्हा मी रिपीट करतोय, 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत तो म्हणजे संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे. हा भाग शिकण्या अगोदर मी गेल्या वर्षीची पूर्ण उजळणी घेतोय. यामध्ये एक मी संख्या रेषा दाखवली आहे. या संख्या रेषेवर मी पूर्णांक संख्या दाखवलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात त्या संख्या रेषेचा आरंभ बिंदू म्हणजे 0. याला आपण आरंभ बिंदू म्हणजे ओरिजिन असं म्हणतात. 0च्या ज्या उजवीकडे संख्या दिसत आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 यांचं वाचन आपण 1, 2, 3, 4, 5, 6 असं करतो, तरी यांना धनसंख्या असं म्हणतात. जर आपण चिन्हांसकट वाचन करायचं झालं तर धन1, धन2, धन3, धन4, धन5, धन6, धन7, धन8. इथे मी धन बोलतो आहे परंतु चिन्ह मात्र लिहिलेलं नाही. जरी चिन्ह नसेल तरी या सगळ्या संख्यांचं चिन्ह हे धन असतं. धनचिन्ह लिहिण्याचा संकेत नाही, म्हणून ज्या संख्येच्या मागे कोणतंही चिन्ह नाही ती संख्या धन असते. 0च्या डावीकडे येऊया आपण. 0च्या डावीकडे ऋण1, ऋण2, ऋण3, ऋण4, ऋण5, ऋण6, ऋण7, ऋण8, ऋण9, ऋण10. 0च्या ज्या डावीकडच्या संख्या आहेत या सगळ्या संख्यांना ऋणसंख्या म्हणतात आणि उजवीकडे आहेत त्यांना धनसंख्या म्हणतात. मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा भाग आपल्याला पुढे येणार आहे. संख्यांचा जेव्हा लहान मोठेपणा ठरवतो तेव्हा या संख्या रेषेनुसार त्यांचा लहान मोठेपणा ठरतो.
जी संख्या सगळ्यात जास्त डावीकडे असते ती सगळ्यात लहान असते, जी संख्या सगळ्यात उजवीकडे असते ती संख्या उजवीकडे असते. एक साधं उदाहरण घेऊया आपण. एक संख्येपेक्षा 2 ही संख्या मोठी आहे, कारण ती 1 डावीकडे आहे, 2 उजवीकडे आहे. 2 पेक्षा 3 मोठी आहे, कारण 2 डावीकडे आहे, 3 उजवीकडे आहे. जर मी तुम्हाला म्हटलं की 5 आणि 2 या संख्यांमध्ये कोणती संख्या मोठी आहे, तर तुमचं लगेच उत्तर येईल की 5 मोठी आहे, 2 छोटी आहे. याचं कारण 2 डावीकडे आहे आणि 5 उजवीकडे आहे. तसंच आपण ऋणसंख्यांच्या बाबतीत बघू. ऋण 1 ऋण 2 या संख्यांमध्ये डावीकडे कोण आहे? ऋण 2, म्हणजे ती लहान. उजवीकडे कोण आहे? ऋण 1. तसंच ऋण 3 ऋण 2 यांच्यामध्ये डावीकडे कोण आहे? ऋण 3. उजवीकडे कोण आहे? ऋण 2. याचा अर्थ ऋण 2 मोठी आहे आणि ऋण 3 लहान आहे. ऋणसंख्यांमध्ये नियम उलटा होतो. जेवढी संख्या दिसायला मोठी असते तेवढी ती लहान होते, आणि जेवढी संख्या दिसायला लहान असते तेवढी ती मोठी. उदाहरणार्थ ऋण 1 ही संख्या सगळ्यात मोठी ऋणसंख्या. ऋण 1 ही संख्या सगळ्यात मोठी ऋणसंख्या आहे. बाकी सगळ्या ऋणसंख्या या सगळ्या त्याच्यापेक्षा लहान आहेत. याचं कारण त्या संख्यारेषेवर डावीकडे आहे. म्हणून सोपा नियम लक्षात ठेवायचा. जी संख्या डावीकडे असते ती लहान असते, जी संख्या उजवीकडे असते ती मोठी असते. म्हणून धनसंख्या ही शून्यापेक्षा मोठ्या असतात, ऋणसंख्या या शून्यापेक्षा लहान असतात. जर दोन्ही धन असतील तर जी दिसायला मोठी असते ती मोठी असते, आणि दोन्ही ऋण असतील तर जी दिसायला मोठी असते ती लहान असते, जी लहान दिसते ती मोठी असते. हे नियम लक्षात ठेवायचे, कारण हा भाग आपल्याला पुढे येणार आहे. आता आपण बघणार आहोत परिमेय संख्या. आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं. परिमेय संख्या. इथे मी 2 संख्या घेतो आहे, 3 संख्या घेतो आहे. 7/4, 1 आणि ऋण 3/4 या 3 संख्या आपल्याला दाखवायच्या आहेत. आत्तापर्यंत आपण पूर्णांक संख्या दाखवल्या, त्यामध्ये पूर्ण संख्या होत्या 1 2 3 4. परंतु इथे मात्र आपल्याला थोडं कन्फ्युजन वाढेल की याचा छेद आहे, अंश आहे, तर याच्या संख्या कशा दाखवायच्या. तर मुलांना एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला काय बघायचं आहे की परिमेय संख्यांचा छेद किती आहे. जर या 3 संख्यांपैकी मी 2 संख्या जर बघितल्या तर या 2 संख्यांचा छेद आहे 4. याचा अर्थ आपल्याला एककाचे 4 भाग करायचे. 4 भाग कसे करतो? समजा ही 0 संख्या रेषेवर ही 0 आहे आणि हा इथे 1 आला. आपण थोडं झूम करतो, जसं मोबाईलवर आपण झूम करतो तसा मी हा एकक इथे खाली घेतला आणि त्याला झूम केलं. या झूम केल्यानंतर मला या एककाचे किती भाग करायचे आहेत? 4. मग मी 4 भाग करणार, म्हणजे 3 रेषा मला द्याव्या लागतील. 1 2 आणि 3. आता बघा 4 भाग झाले का? पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग. याचा अर्थ या संख्यांचे एककाचे 4 भाग झाले. आता याच्यावर मी परिमेय संख्या दाखवू शकतो. मग ती कशी दाखवतात? पहिला भाग म्हणजे 4पैकी 1, दुसरा भाग म्हणजे 4पैकी 2, तिसरा भाग म्हणजे 4पैकी 3 आणि चौथा भाग म्हणजे 4पैकी 4, म्हणजे 4ला 4ने भागलं तर उत्तर 1 येतं. म्हणून मी 4/4 न लिहिता 1 लिहिलं. तुम्हाला समजलं असेल. आता आपण ही संख्या रेषा तयार करणार आहोत. तर सगळ्यांनी माझ्याबरोबर काम करायचं आहे. जसं मी सांगेन तशी संख्या रेषा काढायची आहे. सर्वात पहिली तुमची पट्टी घ्यायची आहे. पट्टी पेन्सिल घ्या. पट्टी पेन्सिल घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिली तुमच्या वहीवरती संख्या रेषा काढायची, ज्याप्रमाणे मी दाखवतो. दोन्ही टोकांना बाण दाखवायला विसरायचं नाही, कारण रेषा म्हटल्यानंतर तिच्या दोन्ही टोकांना बाण असले पाहिजेत. संख्या रेषा काढून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, तर संख्या रेषेवर तुम्ही 1-1 सेंटीमीटरचे मार्क करून घ्यायचे. जेवढे मार्क होतील तेवढे मार्क करून घ्या. तुमच्या वहीवरती माझ्या इतकी मोठी रेषा राहणार नाही, त्यामुळे तुम्हाला जेवढे मार्क होतील तेवढे मार्क तुम्ही करून घ्या. जसे मी दाखवते 1-1 सेंटीमीटरवर मार्क करून घ्यायचे. एकदम सोपं काम आहे, त्यामुळे तुम्ही नीट लक्ष देऊन जर केलं तर 1-1 सेंटीमीटरवरती मार्क करून घ्या. आता अंदाजे जो मध्ये दिसते चिन्ह, जो बिंदू मध्ये असतो त्याला 0 असं 0 अंक द्यायचे. दिला.
त्यानंतर आपल्याला माहिती आहे की शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात, शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या असतात. आता मी तुम्हाला सांगितलं यांचा छेद 4 आहे, म्हणजे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. मग जो पहिला भाग आहे त्याला 1/4 बिंदू संख्या द्यायची, दुसरा बिंदू आहे त्याला 2/4, तिसरा बिंदू आहे त्याला 3/4, चौथा बिंदू आहे त्याला 4/4 न देता मी काय करणार, एक असं संख्या दाखवणार. 5/4, 6/4, 7/4, 8/4 म्हणजेच 2. 8/4 म्हणजे 2. आता हे 2 कुठून आले, 8/4, 4 1 4, 4 2 8, उत्तर किती आलं 2. म्हणून मी 8/4 न लिहिता किती लिहिले, 2 लिहिले. तसंच आपण डावीकडे येऊ. पहिला भाग होणार ऋण 1/4, दुसरी संख्या होणार ऋण 2/4, तिसरी संख्या होणार ऋण 3/4, ऋण 4/4 म्हणजे ऋण 1, ऋण 5/4, ऋण 6/4, ऋण 7/4, ऋण 8/4 म्हणजे ऋण 2. आता आपल्याला एवढ्याच संख्या गरजेच्या आहेत, कारण संख्या 7/4च्या पुढे नाही आहे, 3/4च्या पुढे नाही आहे. आता आपण ज्या संख्या आपल्याला दाखवल्या त्या आपण मार्क करून दाखवू. आपल्याला कोणत्या कोणत्या संख्या दाखवायला सांगितल्या आहेत. पहिली संख्या आहे 7/4. 7/4 कुठे आहे बघा, 1/4, 2/4, 3/4, 4/4 म्हणजेच 1, 5/4, 6/4, 7/4 म्हणजेच ही संख्या. त्याला तुम्ही चौकोन करू शकता, सर्कल करू शकता. त्यानंतर कोणती संख्या दाखवायची, 1. 1 ही धनसंख्या आहे म्हणून हा इथे येणार. आणि त्यानंतर शेवटची संख्या ऋण 3/4. या सगळ्या संख्या आपल्या दाखवून झालेल्या आहेत. जे बिंदू उरलेले आहेत त्यांना तुम्ही संख्या दाखवल्या नाहीत तरी चालणार आहे. जेवढी आपल्याला आवश्यक आहे तेवढीच दाखवू शकता. कोणाला वाटेल की मी हे संख्या लिहिणारच नाही, मी डायरेक्ट 1 दाखवेन, डायरेक्ट 7/4 दाखवेन, डायरेक्ट ऋण 3/4. ज्यांना कळलेलं आहे की बिंदू संख्या कशा दाखवायच्या, ती मुलं या संख्या दाखवणार नाही, डायरेक्ट 1 दाखवतील, डायरेक्ट 7/4 दाखवतील, डायरेक्ट ऋण 3/4 दाखवतील. पण ज्यांना समजलं नाही त्यांनी या क्रमाने जायचं. पुन्हा एकदा मी रिपीट करतो आहे, ज्या संख्या परिमेय दाखवायचे त्यांचा पहिला छेद बघा. छेद जेवढ्या असेल तेवढे एककाचे भाग करायचे. दुसरी गोष्ट, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर या दोन्ही अपूर्ण संख्या आहेत, अंशछेद आहे पण याच्यामध्ये अंशछेद नाही आहे. मग ही संख्या कशी ओळखणार, ही जी संख्या आहे पूर्ण संख्या कोणती आहे, 1. याला या छेदाने गुणून घ्या. 1/1 या पूर्ण संख्येला छेदाने गुणून घ्या. 1 × 4 किती उत्तर येतं, 4. म्हणजे जी संख्या आहे 4/4. मग 4/4च्या ऐवजी आपण कोणता अंक लिहिणार, 1 लिहिणार. मला लक्षात आली असेल संख्या रेषा कशी तयार करायची. जर छेद 5 असेल तर एका एककाचे 5 भाग करायचे, जर छेद 7 असतील तर 7 भाग करायचे, 10 असतील तर 10 भाग करायचे. जेवढा छेद मोठा तेवढ्या या संख्यांमधला बिंदूंमधलं अंतर कमी करायचं. आता आपण 1-1 सेंटीमीटर खूण केली आहे. जर इथे 7 भाग असतील, 10 भाग असतील तर तुम्ही अर्ध्या सेंटीमीटरची खूण करा, जेणेकरून तुम्हाला संख्या दाखवणं सोपं जाईल. कारण आपल्या वहीचा आकार लहान असतो, त्यामुळे त्यावर मोठी रेषा राहू शकत नाही. म्हणून जेवढा छेद मोठा तेवढे अंक, तेवढे बिंदू अर्ध्या सेंटीमीटरवर करायचे. जर छेद लहान असेल तर तुम्ही 1-1 सेंटीमीटरच्या खुणा याच्यावर करू शकता. तर मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना हा भाग समजला असेल आणि म्हणून तुम्ही सराव संच 1.1 याच्या आधारे सोडवायचा आहे. यानंतर आपण पुढचा भाग पाहू.